आज माझ्याकडे 12 तास आहेत आणि 3 देवस्थान आणि एकच प्रश्न आहे, यामुळे खरंच काही चेंज होईल? चला बघूया. रूल फक्त इतकेच. फॅमिली सेफ, वेळ वाया नाही. दर्शन कंप्लीट. ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಬ್ಲಾಗ್ ಅದ ರೀ, ಏನಿಲ್ಲ. ಹಂಗ ಹಾಕ್ಬೇಡ್ರಿ ನಮ್ದು ಫೋಟೋ. पहिला दर्शन सुरुवात चांगली झालेली आहे, भारी झालेली आहे. तर चला पुढे बघूया आता. तर पहिला आमचा वीरभद्रचं दर्शन झालेलं आहे आणि आता हे आम्ही कंप्लीट केलं 2 तासामध्ये. 10 तास राहिले, तुम्ही बघू शकता. या स्पीडने गेलो तर बाकीचे 2 स्थळ पण आम्ही पूर्णपणे कंप्लीट करू. तर चला आता थोडंसं काहीतरी पेटपूजन करूया आणि मग आपण पुढे जाऊ. आता वाजलेत 4:35 झालेले आहे. आणि आता विचार येतं तिथं आम्ही दर्शन करणार, सगळं करणार, त्याच्यानंतर मग आम्ही तुळजापूरला जाणार आणि ते टायमामध्ये व्हायला पाहिजे. माझा टार्गेट असा होता, मी 12 तास बोललोय पण 8 तासामध्ये कंप्लीट करायचा माझा प्लॅन होता. पण मला थोडंसं आता वाटतंय की नाही होणार, हे सगळं नाही जमणार असं मला वाटतंय. पण मे बी ट्राय करूया, कारण की घरचे पण थकलेत, तर त्यांना पण वाटतंय की नको जायला तिकडे. आता मी चॅलेंज तर घेतलाय की 12 तासामध्ये मला 3 लोकेशन कंप्लीट करायचेच आहे आणि मला करायचं आहे. पण थोडंसं फॅमिलीचं मनोबळ पण हिलतोय. पण आपण ट्राय करणार आहे, आपण जाणार आहे आणि 3 जागा कंप्लीट करणार आहे. ओके. सो अजून 1.25 तास लागणार आहेत आम्हाला तुळजापूरला जाण्यासाठी आणि आमच्याकडे 6 तास 27 मिनिट अजून बाकी आहे. इथे जाण्यासाठी 2 तास, येण्यासाठी 2 तास. आणि तिथे जर गर्दी आहे आणि आम्हाला टायमावर दर्शन नाही भेटलं तर हा जो मी चॅलेंज घेतलाय तो पूर्ण जाणार. इकडे खंडोबाचा खूप जागृत देव होता, तर आम्ही वाटेमध्ये थोडासा वेळ काढून इथे पण दर्शनाला आलो आणि आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही ताबडतोब निघतोय तुळजाभवानी अंबाबाईला. तर फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि 7:30 वाजता, जसं मी बोललो होतो 7:30 वाजता आम्ही इथे पोहोचलेलो आहे विथ ॲडिशनल एक देवदर्शन करून. आणि आता आम्ही 1.5 तासामध्ये दर्शन करून बाहेर पडणार आहे, कारण की आम्हाला जेवण करून 2 तासांमध्ये घरी पण पोहोचायचं आहे आणि 12च्या आधी आम्हाला हा टार्गेट आणि चॅलेंज कंप्लीट करून दाखवायचा आहे आणि ते दाखवणार म्हणजे दाखवणार. तर चला.
तर जसं आम्ही सुरुवातीला बोललेलो 3 प्रश्न होते, 12 तास, 3 देवस्थान आणि काय बदल घडेल का. तर 12 तासासाठी आणखीन 2 तास बाकी आहेत. 2 तासामध्ये आम्ही घरी टच होऊ. 3 देवस्थान आम्ही कंप्लीट केलेले आहेत सक्सेसफुली. आणि जर बद्दल मला बोलायचं असेल तर देवस्थान बदल आणतोच, पण सर्वात मोठा जो बदल आणतो तो अशी एक कार ट्रिप आणि घरच्यांची सोबत. आणि माझ्यासोबत माझ्या घरच्यांमध्ये पण तो बदलाव आलेला आहे. तर अशी एक ट्रिप वर्षातून महिन्यातून कधीतरी आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत काढायला हवी, कारण की त्याच्याने खूप मोठा बदल येतो. आणि असाच आणखीन बदल करण्यासाठी आम्ही उद्याही ट्रिपवर जाणार आहे आणि उद्या आम्ही टार्गेट वेगळा ठेवणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल, नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल आणि नेक्स्ट चॅलेंजमध्ये तुम्ही नक्की बघा. सो 15 मिनिटात ठरणार आहे की आमचा चॅलेंज कम्प्लीट झालाय की नाही झालाय. तर आम्ही 2.5 मिनिटं असताना आम्ही फायनली पोचलो आहोत. जिथून आम्ही चालू केलं होतं तिथे आम्ही फायनली पोचलो आहोत आणि आम्ही चॅलेंज केलाय कम्प्लीट.